स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आर पी मराठी स्टोरीज या चॅनलमध्ये. तर मागच्या भागात आपण पाहिलं की कार्तिकचं म्हणणं होतं की अवनीलाही तिच्या वडिलांच्या मृत्यूपत्राबद्दल माहिती असावी. तर पुढे एक ज्येष्ठ गृहस्थ म्हणाले, कार्तिकचं म्हणणं बरोबर आहे, तिलाही बोलवा. हे ऐकताच रवी घाईघाईने म्हणाला, त्याची गरज नाही, तिचा राग फार भयंकर आहे. हे सगळं ऐकलं तर मोठाच गोंधळ घालेल. काही जण रवीचंही समर्थन करू लागले, मात्र न्यायाधीश ठामपणे म्हणाले, नाही, तिला सत्य सांगणं आवश्यक आहे. नाईलाजाने रवी तिला बोलवायला वर गेला. काय झालं रवी, आता निघूया का? निघू, पण आधी एक गोष्ट आहे. आता अजून कोणती गोष्ट? अवनी, माझं लग्न झाल्याशिवाय मला ही संपत्ती मिळणार नाही. अवनी सहज म्हणाली, अरे मग त्यात काय, ही तर चांगली गोष्ट आहे. श्यामलीशी बोलायचं असेल तर मी बोलते. नको, ते मी पाहतो. तू फक्त खाली ये आणि माझ्या लग्नाला तुझी संमती आहे असं सांग, मग वर परत जा. अवनीने भुया उंचावल्या. काय? तुझ्या वाट्याची संपत्ती माझ्या नावावर होणार आहे ना, म्हणून तुझी संमती घेत आहेत. अवनी उपहासाने हसली. ठीक आहे, तुझा स्वार्थ किती मोठा आहे हे मला आधीपासूनच माहिती आहे. ती खाली आली. जिन्याच्या शेवटच्या पायरीवर उभी राहून ती मोठ्याने म्हणाली, माझ्या भावाच्या लग्नाला माझी पूर्ण संमती आहे. माझ्या वाट्याची सगळी मालमत्ता त्यालाच द्या, मला काहीच नको. आता फक्त कुठे सही करायची ते सांगा. सही करून मी लगेच निघून जाईन. तिचं बोलणं ऐकताच कागदपत्र तिच्यासमोर आणली गेली. तेवढ्यात कार्तिक म्हणाला, थांबा, आधी साखरपुड्याची सुपारी देवाणघेवाण होऊ द्या, त्यानंतर सही घेऊ. अवनीने त्याच्याकडे रागाने पाहिलं. तेवढ्यात सुमतीची आई अनिता सुपारी, हळद कुंकू आणि नारळाचं ताट घेऊन आली. कार्तिक म्हणाला, वरपक्षा करून रवीची बहीण ताटाची देवाणघेवाण करेल. अवनीला हे सगळं हास्यास्पद वाटत होतं. राजवीर यांनी मुलगा मुलीसाठी करून ठेवलेले दागिनेही आणले होते. त्यांची मोजदाद झाली आणि त्यांनाही विधीनुसार ठेवण्यात आलं. अवनीच्या हातात ताट देण्यात आलं. समोर शिलाजींच्याही हातात ताट होतं. अवनीने भुया उंचावत विचारलं, शिला आत्या, ताटाची देवाणघेवाण का करत आहेत? तिचा प्रश्न ऐकून शिलाजीच्या मनाला चटका बसला. क्षणभर त्यांना वाटलं, मी विधवा असल्यामुळेच ही असं बोलते का? एक ज्येष्ठ गृहस्थ म्हणाले, अगं मुली, असं का बोलतेस? शिलाला आम्ही खूप मान देतो. तुझ्या बाबांची शेवटपर्यंत सेवा तिनेच केली. तिला या समारंभात उभं राहायचा पूर्ण अधिकार आहे. कार्तिक संतापून अवनीकडे आला. शब्द जरा जपून बोल. अवनीही चिडली. देवा, मी काय म्हणते ते कुणालाच समजत नाही का? माझ्यासाठी त्या फक्त एक स्त्री आहेत एवढंच. तुम्ही जसा अर्थ लावला तसा विचार माझ्या मनातही नव्हता. एक आजीबाई रागाने म्हणाल्या, मग असा प्रश्न का विचारलास? अवनी शांतपणे म्हणाली, कारण मुलीकडच्या जागी त्या ताटाची देवाणघेवाण का करत आहेत हे मला जाणून घ्यायचं होतं. क्षणात उत्तर आलं, अगं, त्यांच्या मुलीशीच तर तुझ्या भावाचं लग्न होणार आहे. ते शब्द कानावर पडताच अवनीच्या हातातील ताट धाडकन खाली पडलं. ती जागच्या जागी स्तब्ध झाली. तिने रवीकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात संताप धगधगत होता. अनिताने पटकन ताट उचलून बाजूला ठेवलं. रवीने अवनीचा हात धरला आणि विनवणीच्या नजरेने तिच्याकडे पाहिलं. मृत्यूपत्र पुन्हा एकदा वाचा. न्यायाधीशांनी पुन्हा सर्व अटी स्पष्ट करून सांगितल्या. सगळं ऐकून अवनी सरळ शिलासमोर जाऊन उभी राहिली. ती स्पष्ट शब्दात म्हणाली, मी तुमच्या मुलाशी लग्न करायला तयार आहे. हे ऐकून कार्तिक अक्षरशः थबकला. त्याच्या चेहऱ्यावर अविश्वास स्पष्ट दिसत होता. अवनीला मात्र वाटलं की तो नकार देईल. क्षणाचाही विलंब न करता ती त्याच्याजवळ गेली आणि सर्वांच्या समोर त्याला घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यांतून ओघळलेला एक अश्रू कार्तिकच्या शर्टावर पडला. रवीचं तर बोलणंच बंद झालं. सत्य बाहेर आलं तर अवनी त्यालाच आधी धडा शिकवेल आणि गावकरीही त्याला सोडणार नाहीत हे त्याला चांगलंच ठाऊक होतं. सगळे गावकरी अवाक होऊन हे दृश्य पाहत होते. अवनीने सर्वांसमोर जाहीर केलं की मी कार्तिकशी लग्न करते. माझ्या नावावर येणारी संपूर्ण मालमत्ता मिस्टर रवी यांच्या नावावर करा. ती मागे वळून निघणार इतक्यात कार्तिकने तिचा हात पकडला. राजवीरजी यांनी आधीच तयार ठेवलेल्या दागिन्यांमधून त्याने मंगळसूत्र उचललं आणि कोणालाही काही समजायच्या आत त्याने अवनीच्या गळ्यात ते घालून गाठी बांधल्या. क्षणभर अवनीसह तिथे उपस्थित प्रत्येक जण श्वास रोखून ते दृश्य पाहतच राहिला.
सगळ्यांच्या अपेक्षेच्या पूर्णपणे विरुद्ध घडलेली ही घटना होती. पण पुढे जे घडणार होतं म्हणजे या दोघांचं लग्न, ते आता सगळ्यांनी गप्प बसून स्वीकारणं हाच एकमेव पर्याय होता. लग्न जरी अचानक झालं असलं तरी जवळजवळ कुणालाच त्याचं दुःख नव्हतं, फक्त एकीला सोडून, ती म्हणजे आपली अवनी. अरे बाबा, एवढी काय घाई होती? ती हळूच म्हणाली. सगळ्या नातेवाईकांना बोलावून मोठ्या थाटामाटात लग्न करता आलं असतं. तिच्या आवाजातली खंत स्पष्ट जाणवत होती. त्यावर कार्तिक शांतपणे म्हणाला, मामा गेल्याच्या दुःखातून घर अजून पूर्ण सावरलेलं नाही, त्यामुळे हेच योग्य आहे. एकामागून एक सगळ्यांनी नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले. पुढची कामं काय करायची याची चर्चा केली आणि निघून गेले. सगळी मालमत्ता वारशांच्या नावावर करण्यात आली. गावासाठी ठेवलेला हिस्सा गावाच्या नावावर करण्यात आला. अवनीच्या नावावर असलेली कागदपत्र तिच्या हातात देण्यात आली, पण तिने ती परत देत शांतपणे म्हटलं, हे सगळं रवीच्या नावावर करा. अगं, एवढा तसा निर्णय का घेतेस? माझा निर्णय बदलणार नाही. सगळं त्याच्याच नावावर करा. आता ते शक्य नाही. तुमचं लग्न अधिकृतरित्या नोंदणीकृत झाल्यावरच हे करता येईल, कारण तुझ्या नावावरची मालमत्ता दुसऱ्याच्या नावावर करायला कार्तिकलाही सही करावी लागेल. अवनी गोंधळून त्यांच्याकडे पाहू लागली. त्यांनी स्पष्ट केलं, तुझ्या बाबांनी वसियतीत तसंच लिहून ठेवलं आहे. या चौहान कुटुंबात राहणाऱ्या वारसांनाच नाही तर त्यांच्या जोडीदारांनाही समान हक्क असेल. त्यावर अवनी काहीच बोलली नाही. तिच्या मते हा तिच्या वडिलांचा आणखी एक हट्टी आणि चुकीचा निर्णय होता. बाकीचे सगळे निघून गेले. शीलाला कार्तिकचं हे रूप अजिबात अपेक्षित नव्हतं. तिला मनातून वाईट वाटत होतं, पण तिचा मुलगा कारणाशिवाय असं काही करणार नाही याची तिला खात्री होती. काही क्षणांपूर्वीच शब्द देऊन कुणालाही काही समजायच्या आत कार्तिकने तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं होतं. त्याच्याकडे रागाने पाहिल्यानंतर अवनीने नजर रवीकडे वळवली. डोळ्यात वेदना होत्या, पण क्षणातच तिने त्या नजरेला अहंकाराचं रूप दिलं आणि ती थेट रवीसमोर जाऊन उभी राहिली. त्याच्या शर्टाचे कॉलर पकडत तिने जोरदार चापट मारली. अवनी! शीला आणि अनिता दोघीही घाबरून ओरडल्या. रवीने गालावर हात ठेवत तिच्याकडे पाहिलं. अवनीने हातातली कागदपत्र त्याच्या चेहऱ्यावर फेकली आणि संतापाने म्हणाली, हे सगळं तूच ठेव, पण यापुढे पुन्हा कधीही माझ्यासमोर येऊ नकोस. एवढं बोलून ती धावत आपल्या खोलीत गेली. पलंगावर कोसळताच तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्राने तिच्या छातीला स्पर्श केला. तिने ते हातात धरून पाहिलं आणि क्षणात तिच्या डोळ्यांसमोर कार्तिकचा चेहरा तरळून गेला. तिने लगेच डोळे घट्ट मिटून घेतले. रवीही कोणाशी काही न बोलता आपल्या खोलीत निघून गेला. ही बातमी वेदिकाच्या कानावर पडताच तिला आनंद झाला, पण एकच खंत मनात होती. अवनीने रवीशी लग्न का करू दिलं नाही? शेजारपाजारचे लोक शीलाचं सांत्वन करत होते, तर कार्तिकने अवनीने फेकलेली सगळी कागदपत्र शांतपणे उचलून सुरक्षित ठेवली. कार्तिकच्या घरी तो आईजवळ येत म्हणाला, आई, माझ्यावर राग असेल तर स्पष्ट सांगा, पण माझ्याशी न बोलता राहू नका. शीला शांत स्वरात म्हणाली, कार्तिक, तुला माहिती आहे, तुझ्या इच्छेविरुद्ध मी कधी जाणार नाही. राजवीर दादांनी अवनीला माझी सून म्हणून स्वीकारशील का असं विचारलं तेव्हाच मी होकार दिला होता. पण तू तिच्या मनात काय चाललं आहे हे न समजून इतक्या घाईने तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलंस. त्या मुलीच्या मनाचाही विचार करायला हवा होता. कार्तिक लगेच म्हणाला, आई, तुम्हीच पाहिलंत ना, सगळ्यांसमोर तिने मला मिठी मारली होती. माझ्याशीच लग्न करेल असंही ती म्हणाली होती. पण त्याचा अर्थ, आई, ज्या मुलीने मला नाकारलं आहे तिच्यावर मी जबरदस्तीने लग्न लादलेलं नाही. तिच्या संमतीनेच हे लग्न झालं आहे. पण शांतपणे विचार करण्याइतका वेळ तिने स्वतःलाच दिला नाही, म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला. तेवढ्यात वेदिका घरात आली. भावाकडे पाहून ती हसत म्हणाली, काय दादा, लग्न झालेल्या नवऱ्यासारखा चेहरा तर अजिबात दिसत नाही. कार्तिक हसत म्हणाला, सॉरी गं वेदिका, ते ठीक आहे, राहू दे. तुम्हा दोघांचं एकत्र होणं नशिबात होतंच. आता मोठा स्वागत समारंभ करूया. सगळ्या गावाला बोलावू, थाटामाटात कार्यक्रम करू. आणि हो, वहिनीला तर तू खूपच आवडायला लागलायस असं दिसतंय. कार्तिक हसत तिच्याकडे पाहत म्हणाला, सॉरी गं वेदिका, तुझ्याशिवाय. मग हे घे. असं म्हणत वेदिकाने कार्तिकच्या दंडाला 2 चिमटे काढले. पण शीलाच्या चेहऱ्यावरचं दुःख काही कमी होत नव्हतं. वेदिका तिच्याजवळ जाऊन हसत म्हणाली, आई, दादाबद्दल तुला माहिती नाही का? माझं आणि रवीचं लग्न झालं असतं
तरी राजवीर मामांच्या निधनामुळे साध्याच पद्धतीने झालं असतं. आता तरी माझ्याकडे एक पर्याय आहे ना. थोडे दिवस प्रेम करू, मग धूमधडाक्यात लग्नाचा सोहळा करू. हे ऐकताच शीलाने हातात झाडू घेतला आणि वेदिका हसत पळत चव्हाणांच्या वाड्याकडे निघून गेली. रवी डोक्यावर हात ठेवून शांत बसला होता. वेदिका मात्र दारात उभी राहून त्याच्याकडे पाहत हसत होती. तो तिच्याकडे पाहताच ती धावत सुमतीच्या गळ्यात पडली. रवीने जेवला का? तिने विचारलं. सुमती हसत म्हणाली, अगं वेदिका, आता तुला वहिनी मिळाली आहे, तरी अजूनही रवी रवीच करतेस? वेदिका लगेच म्हणाली, वहिनीची काळजी घ्यायला दादा आहे, पण रवीची काळजी मीच घेणार. तेवढ्यात अनिता आली. काय गं वेदिका, आज वारा या बाजूने कसा वाहतोय? काही नाही मोठी आई, सुमतीला भेटून जावंसं वाटलं. सुमती तर इथेच असते, आज अचानक काय आठवलं? वेदिका थोडी सावरत म्हणाली, राजवीर मामांच्या जाण्यानंतर तिला भेटायलाच वेळ मिळाला नाही. सुमतीची आई मिश्किलपणे म्हणाली, सुमतीला भेटायला आली आहेस की तुझ्या रवीला? हे ऐकताच वेदिकाला अजून धावत निघाली. पण तिचा खरा उद्देश होता नवीन वहिनी अवनीला भेटणं. ती सुमतीलाही सोबत घेऊन गेली. सुमती सावध करत म्हणाली, वेदिका, अवनीताईचा राग क्षणात नाकावर येतो, जरा जपून बोल. वेदिका आत्मविश्वासाने म्हणाली, अगं ती माझी वहिनी आहे, मी सांभाळून घेईन. दोघी हसत अवनीच्या खोलीसमोर पोहोचल्या, पण दार उघडं पाहताच त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. संपूर्ण खोली अस्ताव्यस्त झाली होती. फक्त पलंग आणि पंखा जागच्या जागी होते. बाकी सगळं सामान तुटून जमिनीवर विखुरलं होतं. वेदिकाने सुमतीकडे पाहिलं. सुमती हळूच म्हणाली, मी आधीच सांगितलं होतं ना, चल इथून जाऊया. वेदिका कुजबुजली, दादाचीच काळजी वाटतेय. ताईला राग आला की समोर कोण आहे हेही ती बघत नाही. दोघेही एकमेकांना अगदी योग्य जोडीदार मिळालेत. त्या दिवशी तेलाचं भांडं उडालं तेव्हाच मला संशय आला होता. इतक्यात खोलीचं दार धाडकन बंद झालं आणि दोघी घाबरून तिथून पळाल्या. वेदिका म्हणाली, आपण बोलत होतो ते तिच्या कानावर पडलं नसेल ना? सुमतीने हात झटकला. अगं मला सोड, मला अजून काम आहे. इतक्यात समोरून रवी येताना दिसला. वेदिका लगेच सुमतीच्या मागे लपली आणि दोघी स्वयंपाकघरात पळाल्या. रवीच्या मनात आधीच बहिणीच्या रागामुळे संताप उसळला होता. त्याने फक्त दार ठोठावलं होतं, पण खोलीची अशी अवस्था झाली होती. अवनीने त्याला मारलेली चापट वेदिकाला अजून माहितीच नव्हती. घरात कोणीही तिला ते सांगितलं नव्हतं. रात्र झाली तरी अवनी खोली बाहेर आली नव्हती. शीलाने तिला थोडा वेळ एकटी राहू दिलं आणि कार्तिक येण्याची वाट पाहत बसली. कार्तिक घरी येत म्हणाला, आई टॉवेल दे, अंघोळ करून येतो. शीला हाताची घडी घालून त्याच्याकडे रागाने पाहू लागली. आईचं मन ओळखत कार्तिक म्हणाला, आई, आधी अंघोळ करून अवनीला भेटून येतो, चालेल ना? शीला म्हणाली, फक्त भेटून येशील? तिला कधी घेऊन येणार तेही सांग. कार्तिक हसत म्हणाला, मामांचं सोडावं झालं की बाकी सगळं पाहू. वेदिका लगेच म्हणाली, मग एवढी घाई करून गळ्यात मंगळसूत्र का बांधलंत साहेब? कार्तिक तिच्याकडे पाहतच ती हसली. ठीक आहे, गप्प बसते, पण वहिनी अजून खोलीतून बाहेर आलेली नाही, जाऊन पहा. चव्हाणांच्या वाड्यात सुमती दार ठोठावत होती. आतून अवनीचा संतापलेला आवाज आला, सुमती, मला काही नको, भूकही नाही, जा इथून. पण दार ठोठावणं थांबलं नाही. रागाने अवनीने दार उघडला आणि समोर कार्तिकला पाहताच थबकली. तो आत येत दार बंद करून उभा राहिला. तिने त्याचा हात झटकून दूर जाऊन उभी राहिली. खोलीत अंधार होता. तिने लगेच लाईट लावला. शेजारच्या घराच्या गच्चीवरून पाहत असलेल्या वेदिकाने आनंदाने ओढत घरात धाव घेतली. आई, दादा आत गेल्यावर वहिनीने लाईट लावला. खोलीत कार्तिक तिच्याकडे पाहत म्हणाला, काय ग, असे डोळे मोठे करून काय बघतेस? काय हवंय तुला? तो पोटावर हात ठेवत म्हणाला, भूक लागली आहे. अवनी ओरडली, मिस्टर, मग स्वतःला सावरत म्हणाली, बाहेर जा. कार्तिक हसला, आत्ता तुझ्या खोलीतून जातो, पण एक दिवस तू स्वतः माझ्या खोलीत येशील, तेव्हा काय करशील? दात ओठात चावत अवनी म्हणाली, त्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मी तुझ्याशी लग्न करायला तयार झाले होते, पण तू? कार्तिक मिश्किलपणे म्हणाला, आणि मीही तुझी परिस्थिती अजून कठीण करायला तुझ्याशी लग्न केलं. अजून लग्नाची नोंदणी झालेली नाही, उद्या सकाळी जाऊन करू. बोलून झालं असेल तर बाहेर निघ. ते शक्य नाही, असं म्हणत तो तिच्या पलंगावर निवांत झोपला. अवनी धावत आली, उठ आधी,
हा माझा पलंग आहे. पण तो तिच्याकडे दुर्लक्ष करून छताकडे पाहत पडून राहिला. रागाने ती वळताच त्याने तिचा हात पकडून तिला जोरात आपल्या मिठीत ओढलं. ती घाबरून त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न करू लागली, पण त्याच्या मजबूत शरीरावर तिचा काहीच परिणाम झाला नाही. ती धडपडत असताना त्याने तिच्या कमरेला हलकासा दाब देत चिडवत विचारलं, काय ग, फक्त हाडच आहेत का? व्यवस्थित जेवत नाहीस का? माझ्या मामांनी माझ्यासाठी हेच बारीक सारीक हाडकुरं ठेवून गेले बहुतेक. सगळं नशीब. सोड मला. ती त्याच्या दंडाला चिमटे काढू लागली, मारू लागली आणि शेवटी त्याच्या खांद्यावर चावून बसली. आ, अगं वेडी आहेस का? किती जोरात चावतेस? असं म्हणत त्याने तिला अलगद पलंगावर फिरवत खाली घेतलं आणि तिच्या कानाजवळ कुजबुजला. लग्नाची नोंदणी अजून झाली नाही हे खरं, पण आपण दोघं अशा अवस्थेत आहोत हे तुझ्या डोक्यात कायमचं नोंद होईल. आणि आज रात्री मी इथेच तुझ्यासोबतच राहणार. अवनी रागाने म्हणाली. तुला नक्की काय हवंय? कार्तिक शांतपणे म्हणाला. सर्वात आधी ही खोली स्वच्छ कर. आता मी खोलीला कुलूप लावून जातो. परत येईपर्यंत ही खोली पूर्ण स्वच्छ झालेली पाहिजे. कार्तिक निघून गेला. 5 मिनिटं झाली तरी अवनी त्यालाच मनातल्या मनात शिव्या घालत होती. पण अचानक त्याच्या मिठीची आठवण तिच्या डोळ्यांसमोर तरळली आणि ती नकळत उठून खोली आवरायला लागली. शेवटी धमकावून त्याने तिला जेवायलाही बसवलं. इतकंच नाही तर मी तुला स्वतः घास भरवतो असं म्हणत सुमतीसमोर मुद्दाम तिची चिडवाचिडवी करू लागला. रागाने अवनी उठण्याचा प्रयत्न करताच त्याने तिचा मोबाईल उचलून थेट सांबारच्या भांड्यावर धरला. शांतपणे जेव, नाहीतर हा फोन थेट भाजीमध्ये जाईल. त्याच्या हट्टाला कंटाळून अवनीने मुकाट्याने जेवण संपवलं आणि घाईघाईने आपल्या खोलीत आली. खोलीत येऊन पाहते तर सुमती आणि कार्तिक मिळून तिने फोडलेल्या वस्तू गोळा करत होते. कार्तिकने काही न बोलावता अवनीही त्यांच्यासोबत खाली बसले आणि तुटलेल्या वस्तू उचलू लागली. काही वेळाने ती सुमतीला म्हणाली, सुमती, तू आता जा. नाही ताई, मी करते. नको, उशीर झाला आहे, घरी जाऊन झोप. वस्तू मीच फोडल्या आहेत त्यामुळे मीच आवरते. पण ताई, कार्तिक हसत म्हणाला. अगं, माझी प्रिय बायकोच सांगते ना, तू जा. सुमती दोघांकडे पाहून हलकसं हसली आणि निघून गेली. दोघांनी मिळून सगळा कचरा बाहेर टाकला आणि थकून शांत बसले. कार्तिक उठत म्हणाला, बरं मी आता घरी जातो. तू इथेच राहणार ना? अवनीने त्याच्याकडे रागाने पाहिलं, पण एक शब्दही बोलली नाही. ती खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. काही क्षण पूर्ण शांतता पसरली. खरंच गेला का, असा विचार करत ती मागे वळली आणि थेट कार्तिकच्या छातीवर आदळली. अरे, ती घाबरून ओरडत त्याला दूर ढकलण्यासाठी हात पुढे करताच त्याने तिचा मनगट पकडून हलकसं वळवलं. असं ओरडणं मला अजिबात आवडत नाही. तो शांतपणे म्हणाला. मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. मी जाऊ का की थांबू? अवनीने हात झटकून घेतला आणि दोन्ही हात जोडून म्हणाली, देवा, आता तरी जा. कार्तिक लगेच म्हणाला, हं, मग मी जाणारच नाही. असं म्हणत तो पुन्हा पलंगावर जाऊन आडवा झाला. तोंडाने सांग, तो हट्टाने म्हणाला. अवनीचा संयम सुटला. अहो महाराज, कृपा करून आता निघा. मला झोप येते. बरं बरं, असं म्हणत तो दाराकडे निघाला. तो बाहेर पडतोय असं वाटताच अवनी त्याच्या मागे गेली आणि तो बाहेर गेल्यावर लगेच दार बंद करावं म्हणून हात पुढे केला. मागे न वळताच कार्तिक म्हणाला, हात गेला तर माझ्यावर दोष देऊ नकोस. खाली तुझा भाऊ दारू पिऊन बसलाय. वर येणार नाही. दार लावून शांत झोप. अवनी आश्चर्याने म्हणाली, तो दारू पितोय? कार्तिक मिश्किलपणे हसला. का? त्याला सोबत द्यायला जाणार आहेस का? बायको? बायको हा शब्द ऐकताच अवनीने दोन्ही कान झाकले आणि रागाने दार धाडकन बंद केलं. ती जमिनीवरच अंथरूण टाकून पडली. डोळे मिटताच तिचा मोबाईल वाजला. फोन श्यामलीचा होता. अवनीने कॉल उचलला, पण समोरून तिला फक्त श्यामलीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. अवनीने घाईघाईने फोन कानाला लावला. क्षणात तिची उरलेली झोपही उडून गेली. काय झालं श्यामली? सांग पटकन. समोरून श्यामली अश्रूंनी भरलेल्या आवाजात रडत होती. तिच्या हरवलेल्या बाळाचं नाव घेत ती हुंदके देत होती. अवनी बराच वेळ तिला शांत करण्याचा प्रयत्न करत राहिली, पण श्यामलीला काहीच सावरता येत नव्हतं. श्यामली, जे व्हायचं होतं ते झालं. आता स्वतःला सावर. रडत रडत श्यामली म्हणाली, अवनी, मी रवीला कितीतरी वेळा फोन केला, पण तो फोनच उचलत नाही. अवनी क्षणभर शांत झाली. तो गावातील मोठ्या लोकांसोबत असेल. तू काळजी करू नकोस. मी त्याला नक्की फोन करायला सांगते. आधी तू थोडी विश्रांती घे.
तुझ्यासोबत कोणी आहे ना? हो, माझे मैत्रीण आहे. ठीक आहे, मी त्याला लगेच तुझ्याकडे यायला सांगते. लवकर पाठव गं, मला त्याला भेटायचं आहे. नक्की, आता तू फक्त आराम कर. कसेबसे श्यामलीला शांत करून अवनी खाली आली. तिच्या चेहऱ्यावर संताप स्पष्ट दिसत होता. रवीच्या खोलीचं दारही बंद नव्हतं. तो दारूची रिकामी बाटली शेजारी ठेवून बेशुद्धासारखा पडला होता. त्याच्याकडे पाहत अवनी चिडून म्हणाली, याच्यावर विश्वास ठेवून एक बाई त्याचं मूल पोटात वाढवत आहे. तिचीच कीव येते, असं म्हणत तिने त्याच्या पाठीवर जोरात एक ठोसा मारला. रवी वेदनेने हलला. अर्धवट डोळे उघडत काहीतरी पुटपुटला. ए ए पुन्हा हात पसरून तो तसाच पडून राहिला. दारुड्या, अवनीने रागाने त्याच्या पायात एक लाथ मारली. वेदनेने तो ओरडला, पण ती मात्र मागे न वळता आपल्या खोलीत निघून गेली. सकाळ उजाडली. नेहमीप्रमाणे कार्तिक उठला. चहा पिण्यासाठी बाहेर येताच स्वयंपाकघरातून वेदिकाचा आवाज आला. काय दादा? वाटलं होतं आता वहिनीच्या हातची कॉफी पिणार, पण अजूनही आईच्या हातचीच कॉफी चालू आहे. कार्तिक हसत म्हणाला, कॉफी? मी मागितली तर ती कॉफीऐवजी आमलंच देईल. वेदिका लगेच म्हणाली, नक्कीच देईल, पण वहिनी खूप सुंदर आहेत. कार्तिक मिश्किलपणे हसला. सौंदर्य कधीकधी धोकादायकही असतं, हे ऐकलं नाहीस का? तेवढ्यात कार्तिकचा मित्र कुमार आला. वेदिकाने त्याच्या हातात कॉफीचा कप दिला. कुमार नाटकीपणे म्हणाला, ज्या घरी जाशील तिथे सुखाने राहा मुली. वेदिकाने त्याच्या डोक्यावर हलकासा फटकारा मारला. दादा, ही कॉफी मी केली आहे. टेस्टिंगची जबाबदारी तुमची. कुमार हसत म्हणाला, समजलं. देव तुझं भलं करो. त्याने कॉफीचा एक घोट घ्यायच्या इतक्यात कार्तिकने त्याच्या गळ्यात हात टाकून त्याला ओढलं. चल. अरे सोड, कॉफी तरी संपवू दे. कार्तिक हसत म्हणाला, इथे माझी एक बहीण तुला कॉफी देत आहे, पण चौहानांच्या वाड्यात अजून एक आहे. चल. कुमार लगेच मागे सरकला. नको रे, तिकडचं वादळ याहून भयंकर आहे. तू तुझ्या वहिनीला भेटायला ये. मला का ओढतोस? चल रे, जास्त बोलू नको. तिला उठवूया. चौहानांच्या वाड्यात कुमार मनातल्या मनात कुरकुरत होता. सकाळची कॉफी कार्तिकने पिऊ दिली नव्हती. कार्तिक म्हणाला, थांब, मी तिला उठवून आणतो. पण त्याची नजर स्वयंपाकघराकडे गेली आणि तो थबकला. जांभळ्या रंगाच्या सलवारमध्ये अवनी घाईघाईने बाहेर आली. तिने ट्रेमधले कॉफीचे कप टेबलावर ठेवले आणि हाक मारली, सुमती, ये, कॉफी घे. येते ताई. सुमती आईला घेऊन आली. अवनीने दोघींनाही कॉफी दिली. कुमार आश्चर्याने म्हणाला, अरे, तू म्हणालास ना तिला उठवायला जाऊ? कार्तिक कुजबुजला, मलाही माहिती नव्हतं. सुमतीने चुकून हाक मारली. इंदिरा, कॉफी. क्षणात तिने स्वतःची जीभ चावली आणि अवनीकडे पाहिलं. अवनी मात्र शांतपणे म्हणाली, सुमती, माझ्यासाठी स्वतःला बदलायची गरज नाही. कॉफी पी. सुमती हळूच म्हणाली, ताई, कुमार दादाला ही कॉफी हवी असेल तर तो स्वतः मागेल, तू आधी पी. कुमारने लगेच निरागस चेहरा करत म्हटलं, अगं बहीण, मीही आलोय. मलाही एक कप मिळेल का? त्याचा चेहरा पाहून अवनीला हसू आलं. तिने त्यालाही एक कप दिला. कार्तिकची नजर मात्र सतत अवनीवरच खिळून होती. त्या नजरेने अवनी थोडी अस्वस्थ झाली. तिने पटकन स्वतःचा कप खाली ठेवला आणि रवीच्या खोलीत निघून गेली. थोड्या वेळाने ती पुन्हा बाहेर आली. फोन कानाला लावत ती बागेकडे चालत गेली. कॉफीचा घोट घेत कुमार म्हणाला, बहिणीच्या हातची कॉफी भारी आहे रे. कार्तिक मनातच हसला. कॉफी नाही, तीच भारी आहे. पण हे शब्द त्याने मनातच ठेवले आणि मित्रासोबत तिथून निघाला. गिरणीत पोचल्यानंतरही कार्तिकच्या डोळ्यांसमोर अवनीचं हसतं रूपच फिरत होतं. नवीन नवरा म्हणून सगळे त्याची चेष्टा करू लागले. तोही हसत हसत सगळं ऐकत होता. पण काही जण पुन्हा पुन्हा सांगत होते की अवनीने सगळ्यांसमोर कार्तिकलाच मिठी मारून मी याच्याशीच लग्न करणार असा हट्ट धरला होता. ते आठवताच कार्तिकच्या अंगावर रोमांच उभे राहिले. मनातच तो हसत पुटपुटला, अरे रे, त्या दिवशी इतके लोक होते म्हणून त्या क्षणाचा आनंदच घेता आला नाही. कार्तिक, खरंच तू मोठी संधी गमावलीस. गिरणीत काम सुरू असतानाच समोर उभा राहून पांडू मिश्किल हसत म्हणाला, काय हो जावाई बापू, आज तर खूपच खुश दिसताय. कार्तिकने त्याच्याकडे कटाक्ष टाकला आणि काहीही उत्तर न देता पुढे निघून गेला. ते पाहून कुमारचा संताप अनावर झाला. काय रे पांडू, मुद्दाम भांडण काढायला आलायस का? तुझी घाणेरडी भाषा दुसरीकडे जाऊन वापर. पांडू खेकसला. मी?
अरे तुझ्या मित्राने गावात शोककाळ असताना आलेल्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं. मग खरा नीच कोण? मी की तो? कुमार काही बोलणार इतक्यात तिथल्या एका वयोवृद्धाने पांडूकडे पाहत कठोर आवाजात म्हटलं. पांडू, निघ इथून. त्याने स्वतःच्या मामाच्या मुलीशी लग्न केलं आहे. तुला मध्ये पडायची गरज नाही. पण पांडू थांबला नाही. अरे तुम्ही गप्प बसा. हा स्वतःला मोठा जमीनदार समजतो. हिम्मत असेल तर उत्तर दे. कार्तिकने एक दीर्घ श्वास घेतला. आईला त्याने आधीच वचन दिलं होतं. पांडूसोबत कितीही वाद झाला तरी तो हात उचलणार नाही. कार्तिकच्या नजरेतला इशारा पाहून कुमारने बाजूला पडलेला मजबूत पामच्या झाडाचा दांडा उचलला आणि कार्तिकच्या हातात दिला. पांडूच्या चेहऱ्यावर विकृत हास्य उमटलं. बस, आता हा क्षण हवा होता. पण पुढच्या क्षणी कार्तिकने तो दांडा पांडूवर नव्हे तर त्याच्यासोबत आलेल्या गुंडांवर चालवला. दणादण फटके बसताच ते वेदनेने ओरडू लागले. परिस्थिती बिघडते हे पाहून पांडूच्या इतर साथीदारांनी त्याला तिथून ओढून नेलं. आता या कुटुंबाची थोडी ओळख करून घेऊया. शीलाने प्रेमविवाह केला होता. तिच्या पतीचं नाव होतं सीताराम. हा साधा प्रेमविवाह नव्हता. शीलाने आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या विरोधात जाऊन सीतारामशी लग्न केलं होतं. शीला श्रीमंत घरातील होती तर सीताराम गरीब कुटुंबात वाढलेला. घरच्यांनी कितीही समजावलं तरी शीलाचा भाऊ शेखर आणि मोठी बहीण उमा या दोघांनीही हे लग्न मान्य केलं नाही. शेवटी पोलीस संरक्षणात दोघांनी नोंदणी पद्धतीने लग्न केलं. त्यावेळी शेखर काहीच करू शकला नाही. पण काही दिवसांनी त्याने पुन्हा त्रास द्यायला सुरुवात केली. परिस्थिती इतकी बिकट झाली की शीला आणि सीताराम यांना गाव सोडावं लागलं. त्याचवेळी राजवीर यांनी त्यांना दुसऱ्या शहरात राहण्याची व्यवस्था करून दिली. इतकंच नाही तर कुणालाही न कळता सीतारामला सैन्यात भरती होण्यासाठी मदत केली. वर्ष लोटली. राजवीर यांच्या पत्नीचं निधन झालं होतं. रवी आणि लहानगी अवनी यांना घेऊन ते एकटेच संसार करत होते. नातेवाईकांनी मालमत्तेवर डोळा ठेवून मदत करण्याचा दिखावा केला. पण राजवीर यांनी त्यांना दूरच ठेवलं. नंतर अनेक घटना घडल्या. अवनी कॉलेजमध्ये असताना राजवीर यांनी दुसरं लग्न केलं. त्यांची दुसरी पत्नी म्हणजे कावेरी. अवनीच्या आयुष्यात तीच एकमेव स्त्री होती जिचा तिला मनापासून तिरस्कार होता. या लग्नानंतर अवनी आणि रवी दोघांनीही हट्टाने वसतिगृहात राहायला सुरुवात केली. शिक्षण पूर्ण झाल्यावर दोघेही नोकरीत स्थिरावले. काही वर्षांनी सीताराम सैन्यात मोठ्या पदावर पोहोचून पुन्हा कुटुंबासह गावात परतला. आता शीलाचा भाऊ शेखर किंवा बहीण उमा यांची त्याच्यासमोर काहीच चालत नव्हती. पांडू हा त्यात शेखर यांचा मुलगा होता. उमाचं लग्न झालं होतं पण प्रसूती दरम्यान तिचं बाळ दगावलं. त्या धक्क्यानंतर ती पूर्णपणे शांत झाली. पुन्हा तिला कधीच मूल झालं नाही. असं असूनही शेखरने आजवर शीलाला माफ केलं नव्हतं. पण पांडूला मात्र वेदिकाबद्दल विशेष आपुलकी होती. त्याचवेळी कार्तिकचा तो प्रचंड द्वेष करत असे. नंतर सीताराम सीमेवर शहीद झाला. त्यांचं पार्थिव गावात आलं. कार्तिकला सरकारी नोकरीच्या अनेक संधी मिळाल्या. पण शीलाने त्याला गावातच ठेवून घेतलं. मुलांच्या शिक्षणात मात्र तिने कोणतीही तडजोड केली नाही. वेदिकाने B.Com केलं तर कार्तिकने कृषीशास्त्राचं शिक्षण घेतलं. राजवीर यांनी दुसरं लग्न केल्यामुळे जवळजवळ सगळ्या नातेवाईकांनी त्यांच्याशी संबंध तोडले. कारण कावेरी गावोगावी फिरून लोकनाट्य आणि तमाशासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये काम करायची. याच कारणामुळे समाजाने तिला कमी लेखलं. पण शीला, कार्तिक आणि वेदिका हे तिघे शेवटपर्यंत राजवीर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. राजवीर यांची एकच इच्छा होती, कार्तिक आणि वेदिका दोघांनी त्यांच्या घरातच जावई सून म्हणून यावं. त्यांच्या सततच्या बोलण्यामुळे वेदिकालाही रवी आवडू लागला होता. रवी दिसायलाही एखाद्या चित्रपटातील नायकासारखा देखणा होता. पण तिचं हे स्वप्न पूर्ण होणार की नाही हे फक्त देवालाच ठाऊक होतं. आणि कार्तिक, त्याच्या मनात अवनीबद्दल आजवर प्रेम नव्हतंच. तिला एक चांगला धडा शिकवायचा एवढाच त्याचा उद्देश होता. संध्याकाळी गिरणीतून सरळ तो चौहानांच्या वाड्यात आला. सुमती सतत अवनीताई, अवनीताई असं हाक मारत होती. पण अवनी कुठेच दिसत नव्हती. कार्तिकने नजर फिरवली. रवीही घरात नव्हता. तो सुमतीला विचारू लागला, काय झालं? एवढं का हाक मारतेस? अवनी कुठे आहे? सुमती चिंतेने म्हणाली, माहिती नाही. मी आणि आई दुपारी बाजारात गेलो होतो. आत्ताच आलो आणि दोघंही घरात नाहीत. कार्तिकच्या कपाळावर आठ्या उमटल्या. तो थेट अवनीच्या खोलीत गेला. ती तिथेही नव्हती. पण पलंगावर पेपरवेट खाली ठेवलेली एक चिठ्ठी त्याची वाट पाहत होती. रागाने ती उचलणाऱ्या कार्तिकच्या चेहऱ्यावर ती वाचताच नकळत हसू उमटलं.
त्यात लिहिलं होतं, हॅलो मिस्टर ड्रायव्हर, मी दिसत नाही म्हणून मी तुम्ही बांधलेल्या सोन्याच्या मंगळसूत्रासकट पळून गेले असं समजू नका. अजून बरंच काही तुम्हाला परत द्यायचं बाकी आहे. माझी एक मैत्रीण तब्येत बिघडल्यामुळे हॉस्पिटलमध्ये आहे. तिला भेटायला जाते आहे. तुमचा फोन नंबर नव्हता म्हणून सांगता आलं नाही. आणि हो, फक्त गळ्यात मंगळसूत्र बांधायला आलं म्हणजे नवरा होत नाही. बायकोसाठी काही जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. मिस्टर ड्रायव्हर, तेही समजून घ्या. ड्रायव्हर साहेब. रात्रभरचा प्रवास करून सकाळी अवनी आपल्या अपार्टमेंटमध्ये पोहोचली. खोलीत शिरताच ती थेट पलंगावर कोसळली आणि थोडीशी डुलकी घेतली. श्यामलीच्या फ्लॅटमध्ये. श्यामली कितीही समजावत होती पण रवी काही तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हता. दुसरीकडे अवनी आपल्या ऑफिसमध्ये गेली. काही दिवसांच्या रजेचं पत्र देताच संपूर्ण ऑफिसमध्ये कुजबूज सुरू झाली. गळ्यात मंगळसूत्र घालून आलेली अवनी पाहून सगळेच अवाक झाले. कोणीही काही विचारायची हिंमत केली नाही. मात्र तिच्या जवळच्या मैत्रिणीने तिला बाजूला ओढत विचारलं, अगं, तू वेडी झाली आहेस का? तुझ्या भावालाच अडकू दिलं असतंस ना. अवनी दीर्घ श्वास घेत म्हणाली, तुला माहिती आहे तिथे किती लोक होते? त्यात न्यायाधीशही उपस्थित होते. रवीचं आधीपासून प्रेम प्रकरण आहे आणि तो वेदिकाशी फसवून लग्न करायला निघाला होता. हे बाहेर आलं असतं तर बनावट कागदपत्र आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात त्याला थेट तुरुंगात टाकलं असतं. मैत्रीण मिश्किलपणे म्हणाली, म्हणजे मॅडमनी स्वतःचाच बळी दिला? तसं नाही, मला फक्त ती वेळ टाळायची होती. पण ती क्षणभर थांबली. कार्तिक खरंच माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधेल याची मला अजिबात कल्पना नव्हती. मैत्रीण हसले, तू सगळ्यांसमोर त्याला मिठी मारलीस. तो काय दगड होता का? अवनी लगेच म्हणाली, अगं, मी तर फक्त मैत्री म्हणून मिठी मारली होती. काहीही असो, त्याच्यात हिंमत आहे. इतक्या लोकांसमोर मंगळसूत्र बांधलं त्याने. बरं, माणूस कसा आहे? अवनी थोडा विचार करत म्हणाली, माणूस? तोच ना, अर्धा किलोमीटर लिफ्ट दिली म्हणून माझ्याकडून 50,000 रुपये मागणारा. म्हणजे पैशाचा फार लोभी आहे. अवनीने नकारार्थी मान हलवली. तसं असतं तर बाबा मरणाच्या दारात असताना त्यांनी लिहिलेली सगळी मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतली असती. मग चांगला आहे? चांगला असता तर माझ्या गळ्यात जबरदस्तीने मंगळसूत्र बांधलं नसतं. म्हणजे सूड उगवायला लग्न केलं? अवनी पुन्हा विचारात पडली. तसं असतं तर मला जेवायला बसण्यासाठी एवढी धडपड केली नसती. मला काय आवडतं काय नाही सगळं त्याला माहिती होतं. मैत्रीण लगेच हसली. असं वाटतंय मॅडम थोड्याशा फ्लॅट झाल्यात. अवनी लगेच नकार देत म्हणाली, अजिबात नाही. उलट त्यालाच मी फ्लॅट करणार आहे. अवनीचा प्रत्येक निर्णय अवनीचाच असतो हे त्याला समजावून सांगणार आहे. पण तूच आधी त्याच्याशी लग्न करायला तयार झाली होतीस ना, मग आता एवढा राग कशाला? तरीसुद्धा हे खरंच होईल असं मला वाटलं नव्हतं. जसा तो माझ्या आयुष्यात घुसला आहे तसाच त्याला बाहेरही काढून टाकेन. मैत्रीण हसत म्हणाली, ठीक आहे, पाहूया. मग ती उठत म्हणाली, चल मी रवीच्या फ्लॅटवर जाते. तिकडे दोघं रडून शांत झाले असतील. अवनीने मान हलवली. तेवढ्यात मैत्रीण पुन्हा थांबली. अवनी, एक सांगू? काय? तुझ्या भावापासून जरा सावध राहा. अवनीच्या कपाळावर आठ्या पडल्या. असं का म्हणतेस? हे मी सांगायची गरज नाही. तुला तुझा भाऊ चांगलाच माहिती आहे. स्वतःच्या होणाऱ्या मुलाची आई असलेल्या मुलीलाही नाकारून फक्त मालमत्तेसाठी दुसऱ्या मुलीशी लग्न करायला तयार झाला होता. अवनीने शांतपणे उत्तर दिलं, मी त्याला हे सगळं विचारलं होतं. तो म्हणाला, मी हे सगळं श्यामलीच्या पोटातल्या बाळासाठी करतोय. माझ्या मुलालाही माझ्यासारखं आयुष्य जगावं लागू नये. पण म्हणून दुसऱ्या मुलीला फसवायचं? तेही मी विचारलं. तो म्हणाला, मी वेदिकाशी खरंच लग्न करणार नाही. मालमत्ता हातात आली की तिला सगळं समजावून सांगेन. मैत्रीण काळजीने म्हणाली, पण तुमच्या गावातले लोक एवढ्या सहजतेने सोडतील का? अवनीने नाईलाजाने उत्तर दिलं, हाच तर प्रश्न आहे ना. तो न सुटणाऱ्या समस्येला आणखी मोठं रूप देतोय. तू जरा काळजी घे. हं, घेईन. दुसरीकडे श्यामली रवीसमोर हात जोडून उभी होती. रवी, मी खरं सांगतेय, माझ्यावर विश्वास ठेव. रवीच्या डोळ्यात संताप उसळला होता. कशावर विश्वास ठेवू श्यामली? त्या पार्टीला जाऊ नकोस म्हणून मी किती सांगितलं होतं, पण तू गेलीस आणि आपल्या बाळालाही गमावून आलीस. श्यामली रवीसमोर उभी राहून अश्रूंनी भरलेल्या आवाजात म्हणाली, रवी, माझं ऐकून घे. मी त्या पार्टीला फक्त औपचारिकतेपोटी गेले होते. थोडा वेळ थांबले आणि लगेच परत आले. रवीचा राग काही कमी होत नव्हता. तू काहीही बोललीस तरी माझा राग जाणार नाही. तुझ्यासाठी आणि आपल्या बाळासाठी मी किती काळजी घेत होतो.
मग बाळासाठी तू एक दिवस घरी राहू शकत नव्हतीस का? श्यामलीने त्याचा चेहरा दोन्ही हातांनी धरला. रवी, आपल्या एम.डीने खास निमंत्रण दिलं होतं म्हणून गेले होते. माझ्यावर विश्वास ठेव. कार्यक्रम संपायच्या जवळजवळ 1 तास आधीच मी तिथून निघाले होते. रवी कठोर आवाजात म्हणाला. मी नको म्हणालो होतो, तरी तू गेलीच. तीच तुझी चूक होती. मग आता तुला काय म्हणायचं आहे? आता बोलण्यासारखं काही उरलं नाही श्यामली. ती घाबरून विचारू लागली. मग आपलं प्रेम, आपलं लग्न? रवी दीर्घ श्वास घेत म्हणाला. श्यामली, मी सध्या खूप कठीण परिस्थितीत आहे. मालमत्ता माझ्या हातात येईल की नाही हेच माहीत नाही. श्यामली त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत हळूच म्हणाली. मला कोणतीही मालमत्ता नको आहे रवी. तू असलास की पुरे. रवीने तिला मिठीत घेतलं, पण त्याच्या मनातली चीड अजूनही कमी झाली नव्हती. तो पैशाच्या बाबतीत अत्यंत हिशेबी, कंजूस आणि स्वार्थी असला तरी स्वतःच्या रक्ताचं मूल या जगात येणार आहे या विचाराने तो मनापासून आनंदी होता. आता ते मूल राहिलं नव्हतं. यात श्यामलीची चूक नसली तरी तिच्याविषयीचा राग त्याच्या मनातून जात नव्हता. दुसरीकडे ऑफिसमधलं काम आटोपून अवनी निघायची तयारी करत होती. लग्नाबद्दल विचारणाऱ्या सगळ्यांना तिने फक्त एवढंच सांगितलं होतं की हे लग्न आधीच ठरलेलं होतं. संध्याकाळ होत आली होती. एम.डीचा निरोप घेऊन ती सहकाऱ्यांना बाय म्हणत बाहेर पडणार इतक्यात ऑफिसचा शिपाई धावत आला. मॅडम, तुमचे पती तुम्हाला भेटायला आले आहेत. अवनी अक्षरशः दचकली. काय? हो मॅडम, रिसेप्शनमध्ये तुमची वाट पाहत आहेत. ठीक आहे. ती घाईघाईने खाली धावली. रिसेप्शनमध्ये आधीच लोकांनी कार्तिकभोवती गर्दी केली होती. प्रत्येकजण त्याला वेगवेगळे प्रश्न विचारत होता आणि कार्तिक मात्र शांतपणे हसत सगळ्यांची उत्तरं देत होता. अवनी मनातच पुटपुटली. देवा, हा इथेही पोचला. काळ्या टी शर्टमध्ये, निळ्या जीन्समध्ये, व्यवस्थित विंचरलेले केस. जवळजवळ 6 फूट उंच कार्तिक तिथे अगदी देखणा दिसत होता. अवनी जवळ येताच तो उठला. हाय हनी, असं म्हणत तो तिच्या खांद्याभोवती हात टाकण्यासाठी पुढे आला. अवनीच्या रागाचा पारा क्षणात चढला. ती त्याच्याकडे रोखून पाहू लागली, पण कार्तिकने तिचा चेहरा हलकेच आपल्या दिशेने वळवला, कारण तिचे सगळे मित्रमैत्रिणी त्यांच्याचकडे पाहत होते. क्षणात अवनीने स्वतःला सावरलं. ओठांवर हसू आणत ती त्याच्या जवळ गेली. त्याची हनवटी पकडत गोड आवाजात म्हणाली. काय झालं बेबी? माझ्याशिवाय राहवत नव्हतं का? कार्तिकने तिचे बोट घट्ट पकडले आणि मिश्किलपणे उत्तर दिलं. हो ग, म्हणूनच आलो. दोघांकडे पाहत सहकारी हसले. अरे वा, तुमची जोडी तर एकदम परफेक्ट आहे. सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारत दोघं अपार्टमेंटमध्ये पोहोचले. दार बंद होताच अवनीचा राग फुटला. मी स्वतः येणार होते ना, मग एवढा अविश्वास कशाला? इडियट. ती ओरडत असतानाच कार्तिक तिच्या जवळ आला. दोघांमध्ये फक्त अर्ध्या हाताचं अंतर उरलं. तो शांतपणे म्हणाला. 99 ... हा माझा नंबर. अवनी गोंधळून त्याच्याकडे पाहत राहिली. कार्तिक पुढे म्हणाला. फक्त तो द्यायला आलो होतो मॅडम. हा ड्रायव्हर आता निघतो. असं म्हणत तो शांतपणे बाहेर पडला. आता अवनीकडे कोणताही ठरलेला आराखडा नव्हता. जे आयुष्य समोर येईल ते तसं स्वीकारायचं एवढाच तिचा निर्णय होता. रवीला श्यामलीसोबत तिची तब्येत सुधारत नाही तोपर्यंत थांबायला सांगितलं गेलं, पण मालमत्तेचं काम आधी पूर्ण करायचं म्हणून तो गावाकडे निघाला. अवनीला त्याच्यावर प्रचंड राग आला. श्यामलीचा निरोप घेऊन ती रेल्वेत बसली आणि तिच्या समोरच्या सीटवर कार्तिक निवांत बसलेला होता. तो जणू तिला ओळखतच नाही अशा थाटात मोबाईलमध्ये चित्रपट पाहत होता. रवी लॅपटॉपवर ऑफिसचं काम करत असल्यामुळे त्याने कार्तिकला पाहिलं की नाही हेही अवनीला कळलं नाही. संपूर्ण प्रवासात मात्र अवनीच त्याच्याकडे चोरून चोरून पाहत राहिली. कार्तिक मात्र पूर्णपणे स्वतःच्या दुनियेत होता. कधी मोबाईल, कधी बाहेरचं दृश्य, तर कधी पुस्तक. असं करत तो वेळ घालवत होता. अवनीच्या मनात विचारांचं वादळ सुरू झालं. हा खरंच फक्त स्वतःचा नंबर द्यायला एवढा लांब आला होता, की मी पळून जाईल म्हणून माझ्यावर लक्ष ठेवायला आला आहे? याच्या मनात नेमकं काय चाललंय काहीच समजत नाही. या गोंधळात तिच्या डोळ्यांना झोपच येईना. ती खिडकी बाहेरच्या काळोखाकडे एकटक पाहत बसली. तेवढ्यात कार्तिकचा मिश्किल आवाज तिच्या कानावर पडला. बिचाऱ्या भूतांचीही दया येते. ती अंधारात बाहेर पडतात आणि तू असा राक्षसी चेहरा करून त्यांच्याकडे बघशील तर तीही घाबरून पळून जातील. कार्तिक फोन कानाला लावून कोणाशी तरी बोलत होता. अवनीने त्याच्याकडे रागाने पाहिला आणि पुन्हा खिडकी बाहेरच्या काळोखात नजर रोखली. कार्तिक तिच्याकडे पाहत मिश्किलपणे म्हणाला. तुझ्यासारख्या हट्टी मुलगी कोणाचं ऐकणार आहे का? अरे कुमार. अवनीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि डोळे मिटून शांत बसली.
थोड्या वेळाने ती उठून स्वच्छतागृहात गेली. परत येऊन पाहते तर कार्तिक तिच्याकडेच पाहत उभा होता. ती येऊन आपल्या जागेवर बसले. तसाच तोही समोर येऊन बसला. अवनी चिडून म्हणाली, काय, माझा बॉडीगार्ड आहेस का? कार्तिक शांतपणे म्हणाला, मी तसं कधी म्हणालो? मग सतत माझ्या मागे मागे का फिरतोयस? तुझ्या मागे नाही, मीही स्वच्छतागृहात गेलो होतो. अवनीने कपाळावर हात मारला. तुझ्याशी वाद घालून जिंकणं अशक्य आहे. कार्तिक लगेच म्हणाला, कोणाला जिंकायचं म्हणतेस? अवनीने त्याच्याकडे रागाने पाहिला आणि पुन्हा डोळे मिटले. शेवटी ट्रेन गावात पोहोचली. अवनी टॅक्सी शोधू लागली. तेवढ्यात रवी म्हणाला, अगं कार्तिक आहे ना, मग टॅक्सी कशाला? थांब, त्याची गाडी इथेच असेल. इतक्यात कुमारही गाडी घेऊन आला आणि तिघेही त्यात बसले. संपूर्ण प्रवासात अवनीच्या मनात एकच विचार सुरू होता, रवी इतका स्वार्थी कधी झाला? श्यामलीच खरी भोडी आहे. ती विचारांच्या गर्तेत असतानाच गाडी थांबली. समोर नारळ पाण्याचं दुकान होतं. अवनीला लहानपणापासूनच नारळ पाणी थेट नारळातून पिण्याची सवय नव्हती. कार्तिकने तिघांसाठी नारळ घेतले. त्यानंतर अवनीचा नारळ स्वतः हातात घेतला. तिच्या बॅगेतली पाण्याची बाटली काढली आणि त्यात नारळ पाणी ओतून तिला दिलं. अवनीने बाटली घेतली, पण तिच्या मनात एकच प्रश्न घोळत होता, याला हे कसं माहीत? मला समजून घेण्याचा प्रयत्न करतोय का? तेवढ्यात ते चव्हाणांच्या वाड्यात पोहोचले. सगळे उतरले. कार्तिक आत शिरणार इतक्यात अनिता हातात आरतीचं ताट घेऊन दारात उभी होती. अवनीने आश्चर्याने विचारलं, आता या सगळ्याची काय गरज आहे? अनिता हसत म्हणाली, अगं अवनी, लग्नानंतर पहिल्यांदाच तुम्ही दोघं एकत्र बाहेर जाऊन आलात. दृष्ट लागू नये म्हणून. कार्तिक लगेच म्हणाला, हो ना अनिता आई, ट्रेनमध्ये एक मुलगी सतत माझ्याकडेच बघत होती. माझी दृष्ट काढाच. अवनीने त्याच्याकडे रागाने पाहिलं. कार्तिकने तिच्या खांद्यावर हलकासा हात ठेवत डोळा मारला. दोघं आत आले. कार्तिकने हातातले एक पार्सल सुमतीला दिलं आणि तिच्या डोक्यावर हलकासा टपली मारत निघाला. सुमतीने पार्सल उघडलं. अरे वा, नवीन ड्रेस आहे, पण कशासाठी? कार्तिक सहजपणे म्हणाला, घरकाम करताना घालायला. सुमतीच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. धन्यवाद कार्तिक दादा. ती आनंदाने ड्रेस आईला दाखवू लागली. अनिता हळूच म्हणाली, अगं सुमती, अवनीसमोर त्याला जुन्या नावाने हाक मारू नकोस. कधी काय गैरसमज होईल सांगता येत नाही. सुमती हसत म्हणाली, आई, अवनीताई काही गैरसमज करून घेणार नाहीत. आनंदाने उड्या मारत ती आत निघून गेली. तिला इतकं खुश पाहून कार्तिकच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. तो वळला तर अवनी त्याच्याकडेच एकटक पाहत होती. थोड्याच वेळात सगळेजण तिथून निघून गेले. अंगणात फक्त अवनी आणि कार्तिक उरले. कार्तिक तिच्याजवळ येत हसत म्हणाला, काय गं बायको, एवढं माझ्याकडे चोरून चोरून काय बघतेस? अवनीने ओठांवर मिश्किल हसू आणलं. काय, मला इम्प्रेस करायचा प्रयत्न करतोयस? कार्तिक सहज म्हणाला. सुमती माझ्यासाठी लहान बहिणीसारखी आहे. अवनी लगेच म्हणाली, मी तिच्याबद्दल बोललेच कुठे? कार्तिक हसला. मग तुला मी इम्प्रेस कशाला करू? तू तर आधीच माझी झाली आहेस. अवनीने भुवया उंचावल्या. फक्त तुझा गैरसमज आहे. कार्तिकने डोळा मारत उत्तर दिलं. हो, कारण माझ्या मनात तर सतत तुझाच विचार असतो. अवनीने त्याच्याकडे बोट दाखवत इशारा केला. मला अगतग म्हणायची सवय लावू नकोस, असं म्हणत ती वरच्या मजल्याकडे निघाली. तिने पहिली पायरी चढताच मागून कार्तिकचा आवाज आला. अगं बायको, मी निघतो बरं का, तुझा नवरा जातोय. अवनी थांबली. ती मागे वळली. ओठांवर हसू उमटलं. ती खटाळपणे म्हणाली, ठीक आहे रे नवऱ्या. कार्तिक क्षणभर तिच्याकडे पाहत राहिला. मग हसत म्हणाला, ठीक आहे ग बायको, बाय. तो दाराकडे निघताच अवनी मोठ्याने म्हणाली, गुड नाईट रे नवऱ्या. कार्तिक हसत पुटपुटला. अगदी अहंकारी आहेस. तरीही चेहऱ्यावरचं हसू लपलं नाही. गुड नाईट ग बायको, असं म्हणत तो निघून गेला. अवनी ही हसतच आपल्या खोलीकडे वळली. मनात मात्र ती म्हणाली, हा पण काही कमी अहंकारी नाही. तर आजच्या आपल्या भागात एवढंच. कार्तिक आणि अवनी यांच्या लग्नात कधी प्रेम होईल का? की अवनी तिचा हट्ट पूर्ण करून कार्तिकला सोडून जाईल, हे पाहूया आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. सोबत व्हिडिओला लाईक करा, हाईप करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. धन्यवाद.